तर बघू शकता तुम्ही वेफर किती छान झालेले आहेत, मस्त आणि कुरकुरीत झालेले आहेत. तर मी तुम्हाला तोडून दाखवते. तर बघू शकता तुम्ही किती छान असा कुरकुरीत आवाज येत आहे. तर मग चला करूया सुरुवात. नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे बटाटा वेफर्स. न शिजवता न वाफवता आणि 10 मिनिटातच तयार होतील असे वेफर्स बनवणार आहे. ते बघा, तुम्ही बटाटे घेतलेले आहेत, मस्त मोठी साईजची, मीडियम साईज आहे थोडी. तर मी आता ही बटाट्याची साल काढून घेते. तर ही साल आपल्याला पूर्ण काढून घ्यायची. जसे आपण वेफरसाठी तयार करतो त्याच पद्धतीने तयार करायचे आहेत. तर पूर्ण साल काढून घ्यायची आणि किसणीने वेफर्स तयार करून घ्यायचे आहेत. तर हे बटाटे आपण उपवासासाठी 10 मिनिटात तयार करू शकतो, अशी रेसिपी आहे आजची. आणि छान असे कुरकुरीत लागतात, मस्त. तर मी आता बघा अशी पूर्ण साल काढून घेतलेली आहे. आता मी सगळ्या बटाट्यांची अशी साल काढून घेते. तर बघा, इकडे मी पूर्ण साल काढून घेतलेली आहे. आणि आता 2 डब्यात वेगवेगळे पाणी केलेले आहे मी. आता आपण किसणीने छान असे वेफर तयार करून घ्यायचे आहेत. जास्त जोर नाही लावायचा, हलक्या हाताने वेफर्स करायचे आहेत. आणि तुम्ही किसणी घेतलेली वेफरची बघू शकता तुम्ही. तर अशा हलक्या हाताने वेफर्स तयार करून घ्यायचे आहेत. आणि छान असे वेफर्स तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. छान असे जास्त पातळीने आणि जास्त जाडीने अशा प्रकारे वेफर करायचे आहेत आपल्याला. तर बघा अशा प्रकारे वेफर्स तयार केलेले आहेत मी. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळी नाही, छान असे नाजूक वेफर केलेले आहेत. आता आपण पाण्यात टाकून देते, म्हणजे काळे पडणार नाही. तर बघा, इकडे मी दुसऱ्या भांड्यात पाणी ठेवलेलं होतं आणि ह्या पाण्यात सगळे आता वेफर्स तयार करून टाकायचे आहेत. तर मी अजून थोडेसे करून दाखवते. तर बघा, अशा पद्धतीने सगळे वेफर तयार करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे वेफर तयार करून घेतले. तिने आता आपण या पाण्यात सगळे टाकायचे आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. तर बघा, मी आता परत 2 पाण्याने धुवून घेणार आहे. आणि बघू शकते मी किती पातळ केलेले आहेत. मी खालून सगळे माझे बोटं दिसत आहेत, बघू शकता तुम्ही. तर आता आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत धुवायचे आहेत, म्हणजे ते छान असे पांढरे येतात. तर बघा, मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, मस्त. आणि पाणी बघू शकता तुम्ही, खूपच छान असं नितळ पाणी आहे. बिलकुल असं खराब पाणी निघालेलं नाही आहे. अशाच पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि आता मी परत ह्या पाण्यातून पूर्णतः वेफर्स काढून घेते. पूर्ण पाणी असं निथरून घ्यायचं आहे आणि वेफर्स आता वेगळे छान असे करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे वेफर बघा बाजूला पाण्यामधून काढून घेतलेले. त्याने आता रुमाल घेतलेला आहे इकडे. आणि आता या रुमालवरती आपल्याला असे एक एक करून पसरवून ठेवायचे आहेत सगळे वेफर. तर आता सगळे वेफर मी असे एक एक करून पूर्ण पसरवून घेणार आहे. आणि फॅनमध्ये ठेवायचे आहेत. ते कमीत कमी 5 मिनिटं फॅनमध्ये ठेवायचे आहेत. फुल करायचा आहे फॅन आणि 5 मिनिटामध्ये छान असे कोरडे करून घ्यायचे आहेत. तर मी बघा अशा प्रकारे पूर्ण पसरवून घेतले होते. आणि बघा, वरचा भाग थोडा कोरडा झालेला आहे, काही ठिकाणी पाणी वाटतंय. तर मी आता वरून जो राहिलेला बाकी आहे तो रुमाल, तो आता वरून मी असा टाकून घेते. आणि हाताने जसं वरूनच प्रेस करायचे फक्त, म्हणजे जो आपण वरून कापड टाकलाय तर तो कापड पाणी खेचून घेईल आणि पूर्ण वेफर असे कोरडे होतील. अशा प्रकारे सगळे मी हातानेच प्रेस करून घेते. तर मी सगळे वेफर असे हातानेच प्रेस करून घेतलेले. त्याने आता आपण रुमाल काढून घ्यायचा आहे. आणि आता अशाच पद्धतीने आता असेच 5 मिनिटं हवेत ठेवायचे आहेत. तर बघा, इकडे 5 मिनिटानंतर
काढून घेतलेले आहेत. बघू शकता मी छान असे कोरडे झालेले आहेत. आता आपण एका वाटीत मिठाचं पाणी तयार करायचं आहे, तर आपण वरून पाणी टाकणार आहोत. तर आता मिठाचं पाणी करायचं आहे, तर इथे मी अर्धा चम्मच मीठ घेणार आहे आणि आता त्याच्यात पाणी टाकायचं आहे. तर पाणी बघा मी अर्धी वाटीला पण कमीच टाकलेलं आहे, म्हणजे अर्धा कप घेतलेलं आहे असं समजा. तुम्ही तुमच्या अंदाजास करा. तर मी आता छान असं मिक्स करून घेते. मिठाचं पाणी तयार झालेलं आहे. आता आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं अगोदरच. तर बघा इकडे तेल छान असं गरम झालेलं आहे आणि आता आपण याच्यात वेफर्स टाकणार आहोत. तर अशा प्रकारे वेफर्स टाकायचे. वेफर्स कमीच टाकायचे, जास्त नाही टाकायचे. आणि आता चम्मचच्या साहाय्याने असं त्याला मिक्स करत राहायचं आहे, तेलामध्येच ढवळत राहायचं आहे. एकसारखे तयार होतील मस्त कुरकुरीत. आणि मी थोडेसे लालसर रंग करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसारच तळा, कारण आपण नॉर्मल जर थोडं कच्चे राहिले तर ते मऊ पडतात. म्हणून मी थोडीशी लालसर रंगाचीच तळणार आहे. आणि हा बटाटा इंदुरी बटाटा घेतलेला आहे मी. तर हे इंदुरी बटाट्यापासूनच मी आज वेफर बनवते. आणि फेस थोडा कमी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. अगोदर फेस येत होता तर तो कमी झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये जे मिठाचं पाणी तयार केलेलं आहे ते टाकायचं आहे, कारण ते छान असे शिजलेले आहेत. तर मी थोडंसं आता पाणी टाकते. वरून मीठ टाकायचं काम राहत नाही तेलामध्ये जर आपण पाणी टाकलं, म्हणून मी तेलातच पाणी टाकलेलं आहे. आणि पाणी टाकल्यामुळे थोडं तडतड आवाज येतो, पण घाबरायचं नाही. ते जास्त काही उडत नाही अंगावर, नॉर्मलच उडतं फक्त 1 मिनिटासाठी. आणि आपण ज्यावेळेस तळल्यानंतर वरून मीठ टाकतो तर ते मीठ व्यवस्थित लागत नाही, म्हणून अशीच पद्धत करायची. तर आता थोडे वेफर्स नॉर्मल कच्चे वाटत आहेत, अजून मी 1 मिनिटासाठी तळून घेते. तर बघा आता असे थोडेसे लालसर रंग येईपर्यंत मी तळलेले आहेत आणि आता आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. आणि ते थोडे तेलकटच दिसतात, नंतर थंड झाल्यावर छान असे कुरकुरीत होतात. अशा प्रकारे थंड झाल्यावर छान कुरकुरीत होतील ते. आता सगळे वेफर मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. तर आता मी सगळे जे वेफर आहेत ते सगळे असेच तळून घेणार आहे आणि असेच तेलामध्ये ढवळत राहायचे, म्हणजे ते पटकन असे तळले जातील आणि कुरकुरीत होतील. आणि गॅस फुल करायचा वेफर्स टाकताना आणि 1 मिनिटानंतर गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती छान असे तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही मी असे तळून घेतलेले आहेत मस्त, आणि छान असा लालसर रंग आलेला आहे. छान असे कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत मस्त, आणि बिलकुल मऊ पडलेले नाही आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा.